मला वाटलं एक पॅकेट पोचवल्यावरती हे प्रकरण संपेल, पण त्याने मला पुन्हा तेच करायला लावलं. मी त्यांच्या जाळ्यात इतका गुरफटलो होतो की ते म्हणतील ते करण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. काल त्यांनी परत मला बोलावलं. त्याने सांगितलेल्या ठिकाणी मी गेलो, पण काल नशिबानं मला साथ नाही दिली. काही कळायच्या आतच पोलिसांनी मला घेरलं, आणि जो माणूस कधीच आधी पोलीस स्टेशनची पायरी देखील चढला नाही त्याच्या नशिबी तुरुंगवास आला हो. काका शांत व्हा. हे बघा, पोलिसांनी तुम्हाला पकडलं हे एका अर्थी चांगलंच झालं ना. निदान आता तरी तुम्ही त्या सगळ्यातनं बाहेर पडा, नाहीतर हे ब्लॅकमेलिंगचं चक्र असंच सुरू राहिलं असतं. आता तुम्हीच सांगा, यात माझं काय चुकलं? का अनोळख्या बाईशी मैत्री केली त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली? माझ्या मनात काही पाप नव्हतं तरी मी त्या बाईला घरातच घ्यायला नको होतं. नाही काका, अहो जसं मला अमित दादाला मित्रमैत्रिणी आहेत तसंच तुम्हाला पण एका मैत्रिणीची, तिच्या सोबतीची आवश्यकता होती हे मी समजू शकते. तुमचं काहीच चुकलं नाहीये. हो, आणि खरं तर लास्ट त्या बाईला वाटायला पाहिजे. तुम्ही दाखवलेल्या मैत्रीचा, आपुलकीचा तिने गैरफायदा घेतला आणि फसवलं तुम्हाला. मला वाटतं जो तुम्हाला ब्लॅकमेल करत होता ही बाई त्याचीच साथीदार तर नसेल. म्हणजे त्यानेच मुद्दाम तिला तुमच्याकडे पाठवलं असणार. त्या ब्लॅकमेल करणाऱ्याला या आधी तुम्ही कधी कुठे पाहिलं होतं? मारा गप्पा, बऱ्याच दिवसांनी भेटलाय ना. मग हो, आठवलं. तो माणूस मला यापूर्वी दोनदा दिसला. एकदा मला अनिल बाजारात भेटला तेव्हा, आणि बिंदू जेव्हा माझ्या घरी आली तेव्हा तो घराजवळ होता. याचा अर्थ तो माणूस तुमच्यावर लक्ष ठेवून असणार. तुमचं बोलणं तो लपून ऐकत असणार, आणि त्यातूनच त्याला तुमच्या एकटेपणाबद्दल कळलं असणार. आणि मग त्याने त्या बाईला पाठवून हा कट रचला. जे काही घडलंय ते सत्य समोर यायला फार वेळ लागणार नाही, पण त्यासाठी ते दोघं पकडले जायला. त्या दाढीवाल्याचं आणि त्या बिंदूचं, त्या बाईचं तुम्ही वर्णन करून सांगू शकाल? आपण स्केच बनवून घेऊ. हो, गुड. एक मिनिट. हॅलो बंडू. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?